नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटी शेख सर या आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ आपण तुमच्यासाठी जे आणलेलं आहे, ज्याची आतुरतेने तुम्ही वाट पाहत होता, त्या सर्व प्रश्नांची त्यासोबत आणि आजच्या डेटमध्ये जी पेमेंट डिस्ट्रीब्यूट झालेली आहे, या संपूर्ण डिटेल्स विषयी आजचा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे. कारण ज्यांची पेमेंट नाही आली त्यांच्याविषयी आपण याच व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. या एमएपीएस क्लेम मध्ये ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत असतो ती म्हणजे पेमेंट डिस्ट्रीब्यूट होण्याची. ते आज या ठिकाणी झालेलं आहे. आज डीबीटी कडून या ठिकाणी एमएपीएस क्लेम धारकांना ज्यांचे क्लेम स्टेटस हे पेंडिंग मध्ये होते, आरओ अप्रूव्हल झालेले होते, अशा सर्वांना या ठिकाणी पैसे डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम या डीबीटी तर्फे झालेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये जसं तुम्ही स्क्रीनशॉट पाहू शकता, खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपल्याला स्क्रीनशॉटही शेअर केलेले आहेत, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी पेमेंटही डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. ज्यांचा क्लेम या ठिकाणी इयरली होता त्यांना या ठिकाणी डायरेक्टली 42,000 रुपयाचा या ठिकाणी मेसेज आलेला आहे. ज्यांचा क्लेम या ठिकाणी मंथली होता, मंथली क्लेमला या ठिकाणी 3,500च्या प्रमाणे या ठिकाणी क्लेमचे पैसे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. ज्यांचे क्लेम या ठिकाणी 5 अप्रूव्हल होते, 6 अप्रूव्हल होते, त्या सर्वांचे या ठिकाणी 3,500च्या प्रमाणे पैसे डिस्ट्रीब्यूटही या ठिकाणी झालेले आहेत. आता ज्यांचे पैसे या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी आनंदाची बातमी आहेच आहे. पण ज्यांचे या ठिकाणी पैसे जमा झालेले नाहीत त्यांनी काय करायला पाहिजे याच्याविषयी थोडंसं जाणून घेऊया. मित्रांनो, या एमएपीएस क्लेमसाठी आतापर्यंत जवळपास खूप सारा फंड डिस्ट्रीब्यूट या ठिकाणी झालेला आहे. त्यातच आजचं जे काही पेमेंट डिस्ट्रीब्यूट झालेले आहे त्यासाठी जे विद्यार्थ्यांना या ठिकाणी पैसे भेटलेले आहेत तर त्यांनी या ठिकाणी आनंदात आहेतच आहेत. पण ज्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी पैसे भेटलेले नाही त्यांनी काय करायला पाहिजे याविषयी आपण थोडंसं जर जाणून घेतलं या ठिकाणी तर पाहूया. आजच्या डेटमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पेमेंटही डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेलं आहे. ज्यांना या ठिकाणी पेमेंट आलेले आहे त्यांनी आपल्याला कमेंट करून सांगू शकता की तुम्हाला या ठिकाणी 1 मंथ पेमेंट आलेले आहे, 2 मंथ म्हणजे किती महिने तुम्हाला अप्रूव्हल झालेले आहे आणि किती महिन्याचं पेमेंट या ठिकाणी अजून बाकी आहे आणि किती महिन्याचं या ठिकाणी पेमेंट आलेले आहे कमेंटद्वारे या ठिकाणी सांगू शकता. पण ज्यांचे या ठिकाणी पैसे नाही आले त्यांनी काय करायला पाहिजे या ठिकाणी आपण थोडंसं पाहूया. बघा, ज्या ठिकाणी पेमेंट या ठिकाणी आलेलं आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आज पेमेंट फेलचाही मेसेज आलेला आहे. तर पेमेंट फेल का होतो आपण नेहमी या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो. तर बघा, पेमेंट फेल होण्यामागचं कारण म्हणजे तुमचा आधार लिंक नसणं. ज्या बँकेला तुम्ही या ठिकाणी आधार लिंक केलेला आहे त्या बँकेला तुमचा आधार लिंक ऍक्टिव्ह नसणं हा सर्वात मोठा कारण या ठिकाणी पाहाव्यास मिळतो. पण सर्वात अगोदर तुम्ही आता या ठिकाणी ज्यांचा पेमेंट फेल झालेले आहे तुम्ही आधारला या ठिकाणी बँकेला लिंक करून घेणं गरजेचं आहे. कारण की हे सर्व एमएपीएस चे पैसे डायरेक्ट डीबीटी द्वारे अकाउंटमध्ये ट्रान्सफर होत असल्यामुळे त्या ठिकाणी आधार लिंक असणं गरजेचं आहे. अजून खूप सारे विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला प्रश्न कमेंटमध्ये विचारत असतात की कोणत्या बँकेला पैसे जमा होईल. तर मित्रांनो, तुमची कुठलीही जरी बँक असली, इव्हन पोस्ट बँक असेल, कॅनरा बँक असेल, बँक ऑफ बरोदा असेल, युनियन बँक असेल, कुठली जरी बँक असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या बँकेला जो आधार लिंक आहे त्या बँकेला तुमची पेमेंट या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर जर या ठिकाणी पेमेंट पेंडिंग अजूनही दिसत असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे. तर बघा, पेमेंट स्टेटस हा पेंडिंग जर तुम्हाला अजूनही दिसत असेल तर आता जरी पैसे नाही आले मित्रांनो तर तुमच्या नेक्स्ट स्टेजमध्ये या ठिकाणी तुमचे पैसे तुम्हाला मिळून जातील. एवढं एक तुम्हाला या ठिकाणी खात्रीशीर सांगू शकतो. कारण की ज्यांचे क्लेम स्टेटस हे पेंडिंग आहेत त्यांनी या ठिकाणी काही न करता बस थोडासा वेट करायचा आहे. 31 मार्च 2025च्या अगोदर तुमचे पैसे अकाउंटमध्ये जमा होतील. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे पैसे आल्यामुळे आपण थोडंसं गोंधळातही राहतो. पण ज्यांचे क्लेम स्टेटस पेंडिंग आहे त्यांनी या ठिकाणी काळजी करण्याची गरज नाही. तुमचे पैसे आज ना उद्या 31 मार्चच्या अगोदर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. त्यानंतर पाहूया, खूप जण विद्यार्थ्यांनी या ठिकाणी क्लेम रिजेक्ट झाला होता किंवा रिसबमिट केलेलं आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला क्लेम राईज हा ज्या प्रकारचा दिसतो. मग क्लेम राईज दिसल्याच्या नंतर आपण काय करायला पाहिजे. मित्रांनो, क्लेम राईज असं जर दिसत असेल तर तुमच्या HR ला सांगा तुमचा क्लेम अप्रूव्हल करायला. जर त्या ठिकाणी क्लेम राईज दिसत असेल तर तुमचा या ठिकाणी HR ला अप्रूव्हल दिलेलं नाही हे त्यांना त्या ठिकाणी सांगायचं आणि लवकरात लवकर तुम्हाला अप्रूव्हल करून घ्यायचं आहे. कारण की एमएपीएस क्लेम मधली पहिली स्टेज जी अप्रूव्हलची असते ती तुमच्या इस्टॅब्लिशमेंटची म्हणजे तुमच्या HR ची. त्या ठिकाणी जर HR जर तुमचा जर अप्रूव्हल दिला तरच तुमचा क्लेम हा नेक्स्ट स्टेजला जात असतो. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळतो अप्रूव्हड बाय इस्टॅब्लिशमेंट. ज्यावेळेस तुम्ही क्लेम स्टेटस चेक करता, अप्रूव्हड बाय इस्टॅब्लिशमेंट म्हणजेच काय, ज्यावेळेस तुमच्या इस्टॅब्लिशमेंट म्हणजे तुमच्या HR न अप्रूव्हल देईल त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचा स्टेटस त्या ठिकाणी पाहाव्यास मिळतो. आता या ठिकाणी जे पेंडिंग आहे म्हणजे तुमचा आरओ अप्रूव्हल बाकी आहे असं तुम्ही या ठिकाणी समजू शकता. त्यानंतर आपल्याला क्लेम स्टेटस ज्यावेळेस चेक करतो अशा प्रकारचं पाहाव्यास मिळतो आपल्याला अप्रूव्हड बाय आरओ. आरओ म्हणजेच काय, रिजनल ऑफिस म्हणजे जे काय गव्हर्नमेंट अथॉरिटी आहे
तुमचा क्लेम या ठिकाणी चेक केलेला आहे, चेक करून तुम्हाला या ठिकाणी अप्रूव्हल दिलेलं आहे. जर रिजेक्ट केला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला रिजेक्ट दिसेल, रेक्टिफाय केला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी रेक्टिफाय दिसेल. जर रिजेक्ट किंवा रेक्टिफाय केला असेल तर तुम्हाला या ठिकाणी परत रिसबमिट किंवा रिअप्लाय क्लेमला करायला लागेल. ज्यावेळेस आरओनं या ठिकाणी रिजेक्ट किंवा रेक्टिफाय करता एक प्रश्न सर्वांना पडलेला असतो, तो म्हणजे या ठिकाणी आपला क्लेम कोणाकडे आहे, इस्टॅब्लिशमेंटकडे की आरओकडे. मित्रांनो, जर तुमचा क्लेम आरओनं रिजेक्ट केला असेल तर तो क्लेम जाईल तुमच्या इस्टॅब्लिशमेंटकडे आणि जर तुमचा क्लेम आरओनं रेक्टिफाय जर केला असेल तर तो क्लेम जाईल तुमच्या आरओकडे. रेक्टिफाय म्हणजेच काय, तुमच्या क्लेम मध्ये थोडीशी दुरुस्ती करणं. रिजेक्ट म्हणजे तुम्ही अगोदर केलेला क्लेम हा संपूर्ण डिलीट करून नवीन क्लेम तुम्ही या ठिकाणी करू शकता. त्यासोबत अजून खूप साऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी लॉगिनचा प्रॉब्लेम आहे, तर लॉगिन याच्यावर आपल्याला काय करायला पाहिजे याचाही डिटेल व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवलेला आहे, तर तुम्ही ते सुद्धा चेक करू शकता. आपण अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ या एमएपीएस क्लेम्सच्या संदर्भात घेऊन येत असतो. म्हणून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर भेटूया अशाच प्रकारच्या नवीन अपडेट सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.